राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुनेनं पुण्यामध्ये आत्महत्या केलेली आहे। हुंड्यासाठी सासरच्यांनी केलेला छळ असह्य झाल्यानं वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात नक्की काय समोर आलं आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत नक्की काय काय घडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। 6 दिवस झाले, अजून आरोपी पकडले जात आज त्या बाळाची काय अवस्था आहे। काळजाला पीळ पाडणारा हा आक्रोश आहे वैभवीच्या आईचा। डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन जगणाऱ्या वैष्णवीनं आयुष्य संपवलं आणि त्याला कारण ठरलाय हुंडा नावाचा शाप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष असलेला राजेंद्र हगवणेंचा मुलगा शशांक सोबत 2023 मध्ये वैष्णवीचं लव्ह मॅरेज झालं। मात्र लग्न झालं आणि प्रेम संपलं आणि सुरू झाला हुंड्यासाठीचा छळ। कधी आई वडिलांकडे तर कधी आपल्या 6 महिन्यांच्या बाळाकडे पाहत जगत हा छळ सहन करणाऱ्या वैष्णवीच्या यातनांचा अंत अखेर मृत्यूने केला। वैष्णवीचा जाच मृत्यूपूर्वी मैत्रिणीसोबतच्या संवादातून समोर आलाय। म्हणे तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखाद्याच्या घराचं वाटोळ करते, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे। माझा नवरा, मला एवढं शॉक वाटतंय, एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला। या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय। धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूनंतर आम्हीच तिला मारून टाकल्याची कबुली राजेंद्र हगवणेनं तिच्या वडिलांसमोरच दिल्याचं FIR मधून समोर आलंय। एप्रिल 2023 मध्ये हगवणे कुटुंबाला हुंडा म्हणून 51 तोळे सोनं देण्यात आलं, फॉर्च्युनर गाडी आणि 7 किलो चांदीची भांडी दिली। ऑगस्ट 2023 मध्ये वैष्णवीने गरोदर असल्याचं सांगताच बाळ माझं नाही दुसरंच कोणाचं असेल असं शशांकनं वक्तव्य केलं आणि घरातून चालती हो म्हणत वैष्णवीला मारहाण केली। नोव्हेंबर 2023 मध्ये सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला। 15 दिवसांनी शशांक हगवणेनं जमीन घेण्यासाठी 2 कोटींची मागणी केली। पैसे न दिल्यानं वैष्णवीचा छळ सुरू झाला। किरकोळ कारणांवरनं पती, सासू, नणंद आणि सासऱ्याकडनं वारंवार वैष्णवीला मारहाण। 16 मे 2025 रोजी शशांक हगवणेनं फोन करून वैष्णवीनं फाशी घेतल्याचं सांगितलं। वैष्णवीच्या मृत्यूबाबत शशांक आणि राजेंद्र हगवणेंकडे विचारणा करण्यात आली तर तू पैसे दिले नाही मग फुकट नांदवायची का म्हणून मारून टाकल्याची कबुली त्यानं दिली आहे। हगवणे हे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मोठं कुटुंब असल्यानं तिच्या लग्नाला होकार दिला। मात्र आता पश्चाताप होत असल्याचं नातेवाईकांनी म्हटलेलं आहे। एवढंच नाही तर तिच्या 6 महिन्यांच्या बाळाचाही ठाव ठिकाणा लागत नसल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलंय। तर हा हुंडाबळीचा प्रकार असल्यानं वैष्णवीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी वैष्णवीच्या मामानं केलेली आहे। विवाहित महिला होती, तिचा बळी गेला आणि या प्रकरणातील दोषींवर अतिशय कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केली आहे। गोपाल मोडकरे, साम TV न्यूज, पिंपरी चिंचवड।